हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहे एक सोपी आणि छानशी रेसिपी. तुम्हाला खूप आवडेल. त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, अद्रक लसूणला बारीक ठेचून, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला टमॅटो आणि 1 वाटी अशी तुरीच्या डाळीचे वरण. तेलामध्ये सर्वप्रथम जिरे आणि मोहरी घालून घेऊया. त्याला छान तळतळू देऊया. त्यानंतर त्यात कांदा घालायचा, हिरवी मिरची घालायची आणि त्यामध्ये कढीपत्ता घालायचा. ह्या सगळ्यांना मिक्स करून छान लालसर होईस्तोवर, छान गुलाबीसा रंग येईस्तोवर मिक्स करायचं. नंतर त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालायची. ते पेस्टला पण छान मिक्स करून गुलाबी होईस्तोवर थोडंसं भाजून घ्यायचं. पेस्ट छानपणे भाजून झाली आहे. त्यामध्ये हळद घालायची, चवीनुसार तुमच्या लाल तिखट पण घालायचं. या सगळ्यांना छान एकत्र मिक्स करून घ्यायचं. मी थोडीशी कश्मीरी मेथी घातली आहे आणि टमॅटो घातला आहे. हे सगळ्यांना मिक्स करून शिजू द्यायचं. आपण मीठ अजून यात घातलं नाही आहे. आता मीठ घालूया, डाळ घालूया आणि याला छान मिक्स करून घेऊया. हे बघा, मिश्रण मिक्स झालं आहे. छान असा घमघमाट सुटलेला आहे. यात गरम पाणी घालायचं. पाणी थोडंसं जास्त घालायचं. वरण पातळसर ठेवायचं, कारण की यामध्ये आपण आता पुढे काय टाकणार आहे हा एक ट्विस्टच आहे. थोडंसं धनेपुडींनी त्याला अजून मजेदार बनवायचं. नॉर्मल कणिक भिजवून त्याची एक पोळी लाटून घेतली. त्या पोळीला चाकूनी कापून त्याचे छोटे छोटे काप बनवले. शंकरपाळ्यासारखे तुम्ही हवे तशा शेपमध्ये कट करू शकता. हे बघा, असे मी त्याचे काप बनवले आहे. सर्व काप तयार झाले आहेत. हे सर्व काप आपल्याला या उकळत्या वरणात घालायचे. एकाला 1 काप चिपकले तरी काही टेन्शन नाही. उकळीच्या वरणात ते सुटसुटीत होतात. त्यानंतर त्याला 5 मिनटं झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यायचं. सर्व काप छानपणे डुबायला पाहिजेत वरणामध्ये. आपली रेसिपी रेडी झाली आहे. छान खमंग वास सुटला.